नमस्कार. कालचा आनंदाचा क्षण होता. सर्वप्रथम मी माझ्या आई-बाप, जनतेचे, तुळजापूर मतदारसंघ येथील मतदारांचे खूप खूप आभार मानतो आणि तसेच विशेष करून तुळजापूर शहरातील सर्व मतदारांचे, माझ्या आया-बहिणींचे, सर्व पुजारी वर्गांचे, मग ते पाळीकर असू, भुपी असू, उपाध्ये असू व नागरिक, की माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन भरभरून मताधिक्य राणा जगजितसिंह पाटील यांना दिलेलं आहे आणि त्यात त्यांचा खूप खारीचा वाटा आहे आपल्या तुळजापूर शहरवासियांचा व तुळजापुरातील सर्व तालुक्यातील सर्व गावांचं त्यांचंही आभार मानतो की त्यांनीही राणादादाच्या विकासाला, त्यांच्या विजनला साथ देऊन अतिशय मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्या जो वाटा आहे 72 गाव आणि शहरवासी आणि तुळजापूर तालुका यांचं सर्वांचं मी हात जोडून नम्रपणे आभार मानतो. दुसरी गोष्ट आहे बांधवांनो, की मी आव्हान केलं होतं 23 तारखेला गुलाल उधळून आई भवानीच्या चरणाचं कुंकू माझ्या मस्तकी लावून, ते तर मी आज आत्ता लावलेलंच आहे. कालच येणार होतो आपल्या समोर, परंतु आपल्यालाच तिकडे कवरिंगला जायचं होतं दादांच्या, त्याच्यामुळं आपण काल पत्रकार परिषद नाही घेऊ शकलो. त्याबद्दल दिलगिरी असावी म्हणून आज आपण सकाळी घेतोय. मला काही टीका टिप्पणी आज आनंदाच्या क्षणी करायची नाही, की एकच सांगायचंय, महाविकास आघाडीला ही महाराष्ट्रातली लाट होती आणि तुळजापुरात जो राणादादांना प्रतिसाद तालुक्यात मिळाला त्यावरच तुम्ही त्याचं आकलन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि माझे बंधू उमेदवार धीरजभाई पाटील यांनी करावं, एवढंच मला बोलायचंय. जास्त काय मी बोलणार नाही. फक्त यापुढे जे मी वचन, जे आव्हान, जे राणादादांनी जे राहिलेले गेल्या 5 वर्षातले, मी म्हणलो होतो 80% काम पूर्ण झाले, 20% आणि येणारे विजन आहेत त्यांचे, काही तुळजापूर शहरासाठी असेल, मंदिरासाठी असेल किंवा तालुक्यातील मोठे मोठे प्रोजेक्ट असतील, MIDCचे पाण्याचा प्रश्न असेल, ते तर दादाने डिसेंबर अखेर, पण मी म्हणलो होतो की 6 महिने ते वर्षाच्या आपलं पाणी रामदऱ्यात 100% येणार आहे आणि ते येणारच आहे. आता तर सत्ता पण दादांची आलेली आहे. आई भवानी चरणी प्रार्थना करतो की दादांना किंवा फडणवीस साहेबाला व महायुतीच्या प्रमुख जे नेते आहेत त्यांना आई भवानी एक आशीर्वाद द्यावा त्यांच्या डोक्यात, तिनं साक्षात्कार घडवून आणावा आणि राणादादाला मंत्रीपद मिळू दे, एवढीच आई भवानी चरणी मी प्रार्थना करतो. त्यामुळे अजून आपल्या सुखसुविधा आणि विकासाचा मार्ग सुकर होईल. आणि तिसरी गोष्ट आहे माझा विषय, जे की मी आव्हान केलं होतं की शहरवासियांसाठी, आमच्या सासरी गेलेल्या महिलांसाठी जे गावकरी गेट मी आई भवानीच्या दर्शनासाठी लहान लेकरांसाठी करणार आहे, ते तर मी 100% आपल्याला दिलेला शब्द पूर्ण करणारच आहे. आपण हे शपथविधी वगैरे झाल्यानंतर, दादा आल्यानंतर सविस्तर कलेक्टर साहेबाला, दादांना ट्रस्टी आता नवीन झालेले आहेत, अजून त्यांना निवेदन देऊन मी पुढची प्रक्रिया करणार आहे आणि पुढच्या दिशेनं वाटचाल करणार आहे आणि शहरवासियांना दर्शनाचा लाभ मिळवून देण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. व तसेच अजून एक, मला ज्यावेळेस मी आव्हान केलं होतं त्यावेळेस मला ग्रामीण भागातून पण कॉल आले की आमची बी ह्या पंचक्रोशीत नैवेद्य वगैरे आई भवानीला असतो, त्यासाठी पण काहीतरी तरतूद करावी. ते पण मी दादांशी व कलेक्टर साहेबांशी चर्चा करून त्याचंही मी त्यांना काय न्याय देता येईल दर्शनासाठी, ग्रामीण भागातल्या पंचक्रोशीतल्या आमच्या लोकांसाठी, भगिनींसाठी, मायमाऊलींसाठी, तोही मी प्रयत्न करणार आहे. आता काही जास्त टीका टिप्पणी नाही, आनंदाचे क्षण आहे. आपण विकासाच्या मार्गावर पुन्हा वाहत चाललेलो आहे. आता माघारी यायचं नाही. सर्वांना घेऊन आपण पुढे जाऊया. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवछत्रपती.